पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र सातत्याने चौकशी हे करत होता की PN साहेबांची तब्येत कशी आहे. पण शेवटी नियती पुढे कोणाचंच चालत नाही आणि आज सकाळी आपल्या सगळ्यांना ही दुःखद बातमी पोहोचली. PN पाटील साहेब 20 वर्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. 2004 ला आमदार झाल्यानंतर दोनदा पराभूत होऊनही सातत्याने प्रयत्न करत पुन्हा विजय कसा मिळवायचा, सहकारी संस्थांमध्ये PN साहेब कोणत्या बाजूने आहेत यावरच विजय अवलंबून असायचा. दुर्दैव एवढेच की दुसऱ्याला मोठं करण्यामध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवलं, परंतु राजकारणाच्या मध्यभागी सगळ्यांना यशस्वी करण्यात बरोबर आहेत, पण राजकारणाच्या मध्यभागी येणं हे त्यांचं राहूनच गेलं. आपल्या सगळ्यांना त्याची जाणीव आहे की अशा अनेक गोष्टी भविष्यात घडल्या असत्या. हे काही त्यांचं जाण्याचं वयही नव्हतं, ही जाण्याची अशा प्रकारची तब्येतीची पण स्थिती नव्हती. परंतु आपण सगळेच जण जाणतो की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. त्यामुळे हे कटू सत्य आपल्याला पचवायलाच लागेल. ते गेले आहेत. आज इथे सगळ्यांनीच ही भावना व्यक्त केली की सगळ्या प्रकारची स्थित्यंतर झाली. पण त्याने अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.